नमस्कार, मी स्मिता आणि स्मिता कोतकर ब्लॉग या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी निघाली आहे पुण्यावरून शिवथरघळ या ठिकाणी. शिवथरघळ ही महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाडभोर मार्गावर वरांधा घाटात वसलेली एक सुंदर, प्रसिद्ध, ऐतिहासिक आणि नैसर्गिक गुहा आहे. समर्थ रामदास स्वामींनी सुमारे 22 वर्ष येथे वास्तव्य करून दासबोध या ग्रंथाची रचना येथेच केली, म्हणून याला सुंदर मठ असेही म्हणतात. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य, धबधबा आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. चला तर मी पोहोचलेली आहे शिवथरगळला आणि याच्या उजव्या बाजूला एक सुंदर असा धबधबा वाहतो. पण आता थोडं पाणी कमी होतं, त्यामुळे मी याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकत नाही. पोचल्या अगदी सुंदर रीतीने हे ठिकाण सजवलेलं होतं. रांगोळी काढली होती. माकडं खूप असल्याने यांना असे जाळीचे दरवाजे केलेले आहेत. छान सुंदर अशी गुहा इथं आहे आणि इथं स्वच्छताही खूप केलेली होती. छान रांगोळी काढून जागा सजवली होती आणि याच ठिकाणी समर्थ स्वामी वास्तव्यात होते. या जागेचे महत्त्व म्हणजे रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना दासबोध याच ठिकाणी सांगितला. येथेच छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींची पहिली भेट झाली होती. मठात तुम्हाला दिसतच असेल, समोरची मूर्ती श्री समर्थ रामदास स्वामींची आणि उजवीकडील मूर्ती श्री कल्याण स्वामींची आहे. अशाच पद्धतीने येथे दासबोध लिहिला गेला. समर्थ रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना सांगितला आणि त्यांनी दासबोध लिखाणाचे कार्य केले. जय जय रघुवीर समर्थ. हे ठिकाण अध्यात्म, इतिहास आणि निसर्ग सौंदर्याचा उत्तम संगम आहे. येथे तुम्ही नक्की यावे. माझ्या व्हिडिओतून मी तुम्हाला गुहेचा एंट्रन्स दाखवते. इथे छान घंटाही लावली आहे. घंटा वाजून आपण दर्शनासाठी मंदिरात जातोय. अशा पद्धतीने इथं मठ बांधलेला आहे आणि मेंटेनही छान केले. इतक्या वर्षापासूनच यांनी गुहा मेंटेनही छान केलेली आहे. शिवथरघळीमध्ये राम मंदिरही आहे आणि येथे समर्थ सेवा मंडळातर्फे दर्शन व दुपारी निवासाची सोय केली जाते. दुपारी प्रसादाची खिचडी अशी व्यवस्था उपलब्ध असते. तर या ठिकाणी तुम्ही कधी भेट द्यावी तर पावसाळा किंवा पावसाळ्यानंतरचा काळ, जून ते जानेवारी ही वेळ अतिशय उत्तम आहे. गुहेमध्ये अतिशय शांतता, अगदी थंड वातावरण आहे. इतकी सुंदर जागा रामदास स्वामींनी शोधून काढली दासबोध हा ग्रंथ लिहिण्यासाठी. जय जय रघुवीर समर्थ. हे बघा, तुम्हाला रामदास स्वामींच्या मूर्तीचे जवळून दर्शन. किती सुंदर आणि सुबक मूर्ती आहे ही. समर्थ रामदास स्वामी लिखित दासबोध हा 20 दशके आणि 200 समाजांमध्ये विभागलेला एक अत्यंत महत्त्वपूर्ण मराठी आध्यात्मिक ग्रंथ आहे. दशक पहिला स्तवन नाम, समास पहिला मंगलाचरण. श्रीराम समर्थ. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येत. श्रवण केले याने प्राप्त काय आहे. ग्रंथ नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. येथे बोलिला विशद, भक्ती मार्गे. या दासबोधातील ओळी असून याचा अर्थ असा होतो की श्रोते विचारतात, हा ग्रंथ कोणता आणि यात काय सांगितले आहे आणि त्याचा अभ्यास का करावा. म्हणतात या ग्रंथात गुरु शिष्यांचा संवाद आहे. भक्तीचा मार्ग विशद केला आहे. आणि या शिवथरघळीचा शोध आधुनिक काळात श्री शंकर कृष्णदेव यांनी लावला. हे धुळे येथील समर्थ भक्त होते, ज्यांनी 1930च्या सुमारास ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे या घळीचे पुनर्अस्तित्व जगासमोर आणले.
समर्थ प्रताप ग्रंथातील नोंदीनुसार हीच घळ सुंदरमठ आहे. हे निश्चित झाल्यावर श्रीदेव यांनी तिचा शोध घेतला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाचे लेखन याच घळीत केले होते आणि शिवाजी महाराजांनीही येथेच भेट दिली होती, अशी आख्यायिका आहे. घळीच्या बाहेर आणखीन एक मंदिर आहे, तिथलंही आपण दर्शन घेऊया. हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रती आणि हे आहे श्री रामचंद्रांचा फोटो. अतिशय मोठा आणि सुंदर इथं लावलेला आहे. जय श्रीराम. आणि हे आहेत आपले समर्थ रामदास स्वामी यांची पूर्ण मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. तर हा आहे वरांदा घाट. या घाटाच्या एका बाजूला पाणीच पाणी आहे आणि घाटावर सध्या रस्त्याचे काम चालू असल्याने प्रवास थोडा अवघड आहे, पण अप्रतिम निसर्ग सौंदर्य असल्याने आणि दासबोधा हा ग्रंथ इथं लिहिला गेल्याने आम्हाला ह्या जागेवर जाण्याची फारच इच्छा होती. तर हा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.